नमस्कार मित्रांनो. आज शनिवार, आज वीकेंड. आज आपला एक असा जो विषय आहे तो आज आपला प्रत्येक विषय काही ना काहीतरी एक वेगळ्या अँगलने तो आहेच विषय. पण आजचा विषय आहे प्रामाणिकता. आपला जो हे जे काही प्रवास सुरू आहे त्या प्रवासामध्ये आपण रोज काही ना काही नवीन नवीन घेऊन येतोय. पण आज प्रामाणिकता आपल्या सर्वांच्या ज्या लाईफमध्ये कुठेतरी एक असं बोलू शकतो आपण की आहे पण, आणि डगमगली मग कुठेतरी ती वर खाली आहे पण, म्हणजे खरी पण आहे आणि ती दाखवली जाते की असं काही. पण त्याच्यावरती मला एक उदाहरण तुम्हाला सांगायचे अगोदर द्यायचं आहे. एका मोठ्या कंपनीमध्ये तो एक चांगला एक एम्प्लॉय व्हाईस प्रेसिडेंट असतो आणि त्याला कंपनीतून त्याला एक लेटर येतं की एवढ्या वर्षाची नोकरी केल्यानंतर तुझी नोकरी संपवण्यासाठी आता म्हणजे तुझी रिटायरमेंट आलेली आहे आणि तुला आता तुझ्या टीममध्येच आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये तुला निवड करायची आहे की कोणतरी तुझ्या जागेवरती बसेल. तर त्या एका गोष्टीला त्यांनी विचार केला की मी यार एवढ्या लोकांना जर माझ्यासोबत एवढी लोक काम करतायत तर त्याच्यामध्ये मला निवड करायची असेल तर निवड करण्यासाठी मी काय करायला पाहिजे. तर त्यांनी काय केलं की प्रामाणिकता हा एक विषय डोक्यात ठेवला. मला प्रामाणिक किती लोक आहेत आपल्या कंपनीप्रती ते बघण्यासाठी त्यांनी काय केलं, एकाच कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्वांना बोलवलं आणि सर्वांना सांगितलं की तुम्हाला एक मी सूचना देतो की माझं आता रिटायरमेंट लवकर येत आहे. पण माझ्या जागेवरती बसणारा जो कोणी व्यक्ती असेल तो आपल्याच कंपनीचा एक कर्मचारी असेल. पण त्यासाठी तुमची मला एक परीक्षा घ्यावी लागेल. तर सर्व म्हणाले हो आम्ही तयार आहोत पैशासाठी. त्यांनी काय केलं, आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांनी एक वाटी आणली. त्या वाटीमध्ये बियाणं होते झाडाचे, म्हणजे फूल वगैरे असे बियाणे होते आणि ते सर्वांना वाटले आणि सर्वांना सांगितलं की तुम्हाला मी एक कमीत कमी 6 महिने देतो. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला हे जे तुम्ही बियाणं पेरणार आहात त्याला तुम्हाला मोठं कसं करता येईल आणि किती सुंदर करता येईल हे तुमच्यावर डिपेंड, हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला कसं करायचं आहे. आता झालं काय की त्याच्यामध्ये एक जो व्यक्ती होता, त्याच्यामध्ये आपण सोयीसो काही नाव घेऊ शकतो, तो एक व्यक्ती होता. तो घरी गेला आणि घरी जाऊन त्यांनी एक आपल्या छोट्याशा एक कुंडीमध्ये त्यांनी ते बियाणं टाकलं. म्हणजे रोज त्याला पाणी टाकणं सुरू होतं त्याचं. 2 महिने झाले, त्याला काही एक पान फुटेना, तो रोज प्रामाणिकपणे पाणी टाकत होता. मग 4 महिने झाले, मग हळूहळू करता 5 महिने झाले. नंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की 5 महिन्यापासून जर मी प्रामाणिकपणे ह्या कुंडीमध्ये पाणी रोज टाकतोय पण मला ह्या बियाण्यातून एक पान सुद्धा वर येत नाहीये, तर मी माझ्या बाबांना विचारतो. त्यांनी ते बाबाला विचारलं, बाबा असं आहे, एवढं असं चाललेलं आहे, तर याच्यासाठी मला काय करावं लागेल. त्या बाबांनी एकदम छान उत्तर दिलं, बघ बेटा, तुला काय सांगितलंय की हे बियाणं तुला 6 महिने तुला चांगल्यापणे एकदम सुंदरपैकी होईल का नाही हे तो विचार नको करू. तुला प्रामाणिकपणे ह्याला सांगितलंय की हे तुला रोजून तुला कसं काय करायचं. तू प्रामाणिकपणे रोज पाणी टाकतोयस ना, तू प्रामाणिक जर आहेस तर विचार नको करू त्याला फळ भेटणार का नाही भेटणार आहे. तू एक काम कर, तू रोजचं तुझं चाललंय चालू दे. त्याने तो विचार सोडला आणि नंतर मग तो विचार करायला लागला, चला तर रोज पाणी टाकतोच आहे मी, तर मी टाकूया. आणि 6 महिने जसे पूर्ण होत आले त्यानंतर जसं परत सर्वांना जसं 6 महिन्यानंतर बोलवलं होतं,
सर्व कर्मचारी आपापले असे झाडं वगैरे घेऊन, म्हणजे एक कोण मोठं फूल घेऊन आलं किंवा कोण असं एक मोठं हे घेऊन आलं, आणि मग सर्व वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं, वेल वगैरे हे सर्व घेऊन आले आणि सर्वांनी काय केलं, एका अशा रांगेत सर्वांनी डिस्प्ले केला तो. पण हा बिचारा एकदम नाराज होऊन आपली ती छोटी कुंडी घेऊन आला आणि ती कोपऱ्यामध्ये ठेवून दिली, आणि कोपऱ्यामध्ये ठेवून देऊन तो एकदम शांत बसून राहिला. शांत बसून राहिल्यानंतर जेव्हा ते VP आले आणि त्याने जेव्हा सर्वांचं एक फेरफटका मारला आणि सर्वांकडे बघता बघता ते गेले आणि म्हणजे म्हणत गेले, वा हे किती छान आहे, अरे वा ह्याला किती छान फुलं आले, अरे वा ही वेल किती मोठी झाली, अरे हे झाड किती मस्त दिसते, छान दिसते. असं करत करत हे जेव्हा ते अखेरच्या झाडाकडे आले आणि त्यांनी जेव्हा त्या झाडाला बघितलं, त्या छोट्याशा कुंडी, झाड म्हणतोय मी, त्या कुंडीकडे बघितलं आणि कुंडीकडे बघताच म्हणाले की ही कुंडी कुणाची. तो मुलगा उठला आणि प्रामाणिकपणे त्यांनी उत्तर दिलं की सर बघा की मी प्रामाणिकपणे म्हणजे रोज ह्याला पाणी टाकायचो, पण ह्याला काही पानं फुटली नाही, ह्याला काही झाड आलं नाही, पण मी प्रामाणिकपणे 6 महिने याला पाणी घातलेलं आहे. तर त्यांनी ती साहेबांनी ती कुंडी ठेवली आणि एकटेच जोरजोरात टाळी वाजवायला लागले, आणि टाळी वाजवता वाजवता बाकी सर्व जेवढे कर्मचारी होते ते चक्क झाले की यार असं काय झालं की आमचे एवढे सर्व म्हणजे आमची जेवढी झाडं आहेत ती एवढी छान 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 आहेत आणि ह्याला तर एक पान पण नाही आले, मग ह्याला टाळ्या का. नंतर साहेबांनी घोषणा केली, आपल्या कंपनीचं पुढचं जी माझी जागा सांभाळणार आहे तो आहे हा व्यक्ती. लोक सर्व चक्क झाले आणि म्हटले सर कसं काय साहेब, हे असं कसं होऊ शकतं, जर आम्ही एवढी मेहनत केली आहे 6 महिने असं असं. मग त्यांनी पूर्ण त्यांच्या प्रामाणिकतेचा जो धडा फोडला. मी सांगितलं जे मी तुम्हाला बियाणे दिले होते ते उकळलेले होते आणि उकळलेल्या बियाण्यांना कधीही पान असो झाड असो काही येत नाही, ते असंच असतं. आणि ते प्रामाणिकपणे ह्या व्यक्तीने केलं म्हणून त्याला मी ह्या खुर्चीवर बसवत आहे. आता ह्याचा अर्थ आपण असं समजून घ्यायचा की आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत, राहिलंच पाहिजे. परत आता आपण प्रामाणिक आहोत आणि आपल्या विरुद्धात असे काही लोक आपल्याला म्हणतात हा प्रामाणिक नाहीये, हे नाही ते नाही, तो तुमचा प्रश्न नाहीये, तो तुमचा प्रश्न नाहीच आहे. तुम्ही त्याच्याबद्दल विचार करूच नका. तुम्ही फक्त तुमच्या प्रामाणिकतेवरती विचार करा की या प्रामाणिकतेवरती मी माझं काय करू शकतो. आता हे हळूहळू जसं वाढत गेलं की त्या बाबा माझा माइंडसेट की मी दरवेळेला जर मी प्रामाणिक राहतोय, मी प्रामाणिक आहेच, आणि प्रामाणिक व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. हा तो 5 वेळा 4 वेळा पडेल, त्याला अपयश येईल, पण ज्या वेळा तो जिंकेल, 5 वेळाचा अनुभव ज्या वेळा घेऊन तो जेव्हा जिंकेल, आणि जेव्हा तो जिंकेल ना तो क्षण त्याच्या आयुष्यामधला अविस्मरणीय क्षण असेल. कारण की त्यांनी जे प्रामाणिकपणे अजूनपर्यंत जे काही त्यांनी केलं त्याला त्याचं फळ भेटलंय. आणि माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिली, माझे मित्र परिवार, हे सर्वांना मी सांगतो की मी पण स्वतःही पण या गोष्टीवर काम करतोय की मला प्रामाणिकपणे रोज मी तुमच्यापर्यंत येण्याचा रोज प्रयत्न करतोय ना. मला काही ना काहीतरी एक विषय हवा आहे आणि तो विषयावरती मला बोलण्यासाठी मी कमीत कमी तासभर बसतो आणि तासभर प्रामाणिकपणे स्वतःला विचार करतो, अरे यार मी जर प्रामाणिकपणे हा विषय तिकडे मांडतोय तर तो विषय माझ्यापर्यंत किती पोचतोय, म्हणजे मी ह्या विषयाला किती माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय करतोय, म्हणजे मी माझ्या
आपल्या म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये किती रोज हे उतार चढाव वही असे होत राहणार, पण तरी मला प्रामाणिक राहावं लागेल. आता प्रामाणिक वरती आता आपल्या सर्वांना माहिती आहे की या आजच्या जगामध्ये आज प्रामाणिकता कुठेतरी हरवलेली आहे. मी असं म्हणत नाही की सर्वच ह्याच्यामधून नाही आहेत. काही लोक आहेत ते प्रामाणिक आहेत, ते बघतायत, स्वतः बोलतायत, मग बोलत असतील हो मी प्रामाणिक आहे. मग प्रामाणिक आहात तर एक दिवस प्रामाणिक नाही, माझ्या आयुष्यभर मी प्रामाणिक आहे. जर मी आयुष्यभर प्रामाणिक आहे तर मला अपयश भेटणार नाही. मी माझे कर्तृत्व करत राहीन. मला यश आज नाही तर उद्या भेटणार म्हणजे भेटणारच. हे माझा प्रामाणिक विचार असून आणि मला स्वतःवरचा माझा विश्वास मला कधीही हरवू शकत नाही. आणि ह्या गोष्टीला जर आपण सर्व हा जो आपला प्रवास आतापर्यंत सुरू आहे, ह्या प्रवासामध्ये आपण हळूहळू आपल्या आयुष्याच्या कुठल्या तरी एका अशा टप्प्यावर परत रोज चाललोय. रोज एक नवीन टप्पा येतोय. पण मला थोडीशी नाराजगी आहे की जे मी तुमच्याबद्दल काही ना काही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण मला अजूनही एकही व्यक्तीचा एक संदेश आला नाही की बाबा तुमच्या ह्या विषयावरती काही चुकते का, किंवा तुमच्या या विषयावरती तुम्ही खूप छान बोलताय, किंवा तुमच्या हा विषय पण घ्या, हा पण घ्या, ते पण घ्या. मला ते जेव्हा तुमच्याकडनं कळेल तेव्हा तुम्ही आणि आपण जो आपला चॅप्टर म्हणजे जो आपला विषय आहे, आयुष्य बदलायचं आहे तर आपल्याला कुठे ना कुठे तुम्ही आणि आम्ही एकत्र झालो तरच आपला हा विषय बदलणार आहे. आजच्या पुरती आज आता वीकेंड आहे, आज शनिवार आहे, उद्या रविवार सुट्टी आहे, पण तरी उद्या मी येणार तुमच्याबरोबर बरं का. सुट्टी मला नाही आहे, मला रोज तुमच्यासोबत यायचंच आहे, कारण की आपली सिरीज ही तुटली नाही पाहिजे. रोज आपल्याला नवीन काहीतरी आलंच पाहिजे. त्यासाठी आज शनिवार आहे, आज परिवाराला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, मोकळं जगा, आनंदी जगा. अजून काय बोललं तर तुम्हाला काही रोजचं मला ते शब्द असतात, फक्त एवढंच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपली कम्युनिटी वाढली पाहिजे याच्यासाठी नाही की मी प्रसिद्ध झाला पाहिजे. कम्युनिटी याच्यासाठी वाढली पाहिजे की लोकांपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय आणि काय चुकीचं होतंय आणि काय चांगलं होतंय हे तुम्हालाही कळतंय, मलाही कळतंय, आणि आपण ह्या गोष्टीला अप्लाय केलं पाहिजे. एवढंच बोलतो. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. जय हिंद, जय महाराष्ट्र.